माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या विरोधात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत विजय चौधरी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती। गावित कुटुंबियांबद्दल केलेल्या अपशब्दांमुळे पक्षाच्या आणि जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं होतं। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल ऑडिओ क्लिपची तपासणी केल्यानंतर विजय चौधरी यांच्या विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या घटनेमुळे नंदुरबारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। तक्रारदार श्री रोहन शरदकुमार गावित यांचे तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे अपराध नंबर 699/26 कलम 79,352,352 2 BNS सह कलम 31 RS 31W II SC/ST ऍक्ट प्रमाणे दिनांक 26/7/26 रोजी 21:06 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला। सदर तक्रारदार जे रोहन शरदकुमार गावित राहणार नटावत तालुका जिल्हा नंदुरबार हल्ली मुक्काम प्लॉट नंबर 6 विरल विहार होडाई माता रोड नंदुरबार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांनी सांगितले की दिनांक 26/7 रोजी त्यांचा मोबाईल वरील सोशल मीडियाद्वारे एक ऑडिओ क्लिप प्राप्त झाली। सदर क्लिप मध्ये भाजपचे माजी मंत्री श्री बीजेपीचे माजी प्रदेश महामंत्री श्री विजय वसंत चौधरी राणा नंदुरबार व इसम नामे संदीप चौधरी यांचे मोबाईलवरील बोलण्याचे संभाषण होते। सदर संभाषणात आरोपी विजय वसंत चौधरी राणा नंदुरबार यांनी संदीप चौधरी राणा नंदुरबार यांच्याशी मोबाईलवर बोलताना जाणीवपूर्वक हेतुपुरस्सररित्या द्वेषबुद्धीने तक्रारदार यांची चुलत बहीण माजी खासदार हिना विजयकुमार गावित या अनुसूचित जाती जमातीच्या लोकप्रतिनिधी महिला असल्याचे माहीत असताना सुद्धा सार्वजनिकरित्या अपमानित करण्याच्या गैरउद्देशाने माजी खासदार हिना गावित यांना अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल त्यांच्या सन्मानाला धक्का लावून विनयभंग केला। तसेच माननीय आमदार श्री डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित यांच्याबाबत सुद्धा मोबाईलवर संभाषणात अश्लील शब्द प्रयोग केला। विजय वसंत चौधरी यांनी माननीय डॉक्टर विजयकुमार गावित कृष्णराव गावित व माजी खासदार हिना गावित यांचे बाबत केलेले संभाषण रेकॉर्डिंग सार्वजनिक केल्याने त्यांचा जाहीररित्या अपमान केला म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे वर प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या आदेशाने मी हनुमंत गायकवाड SDPO नंदुरबार शहर करीत आहे।